राष्ट्रीय विकलांग संस्था की ओर से विकलांग और मतिमंद छात्रों को लैपटॉप का वितरण किया गया। विधायक मंदाताई मात्रे इनके हाथों छात्रों को लैपटॉप का वितरण किया गया। राष्ट्रीय विकलांग संस्था के इस उपक्रम की प्रशंसा करके मंदाताई मात्रे इन्होंने इसका लाभ छात्रों को होगा ऐसा मत व्यक्त किया है। मला आनंद वाटला ज्या दिवशी मला या संस्थेचे डॉक्टर साहेब भेटायला आले आणि सांगितलं विकलांग पोरांच्या मानसिकतेमध्ये आपण चांगला अभ्यास त्यांना करता यावा त्यासाठी लॅपटॉप देणं। आणि मला आनंद वाटला की काही अशा संस्था आहेत की ज्या समाजापुढे येत नाहीत पण समाजामध्ये चांगलं काम करण्याचं काम या संस्था करत असतात। आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था जी आहे ती अतिशय चांगलं काम करत आहे। वेगवेगळ्या गावातून आपण आज इथपर्यंत आलेला आहात। संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातली ही मुलं इथं आलेली आहेत, मुली आलेल्या आहेत आणि खरोखरच तुम्हाला एक चांगलं प्रकारे अभ्यासामध्ये प्रोत्साहन मिळावं, तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं। आणि मला खरोखरच आनंद आहे सर की आपण सांगितलं की म्हणजे जागा नसेल माझ्या इथे करा। काही अशा संस्थांना मोठं करण्याचं काम आमच्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे। कित्येक लोक समाजामध्ये संस्था काढतात, पैसे गोळा करतात, नावाखाली फंड आणतात, पण हे प्रत्यक्षात कृतीच काम आहे तुमचं सर। त्यामुळे तुम्हाला कधी भविष्यात कुठलीही गरज लागली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि या विद्यार्थ्यांना मदत मिळावी, हे विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहावे, स्वतःच्या हिमतीने घडावे, त्यासाठी तुमचा चाललेला जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा आहेत मनापासून। आणि हे सगळे विद्यार्थी आले यांना पण भविष्यामध्ये खूप मोठं व्हावं, स्वतःच्या हिमतीने पुढे जावं यासाठी मी मनापासून शुभेच्छा देते। आज या संस्थेने मतिमंद मुलांना जे लॅपटॉप दिलेले आहेत आणि त्या मुलांच्या ज्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, बाबासाहेब आंबेडकर आपले भारताचे जे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार, त्यांनी नेहमीच सांगितलं का संघटित व्हा, शिका, संघर्ष करा। मला आज खरंच या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप आनंद वाटला। समाजामध्ये चांगलं काम करणारी लोक आज पण आहेत। आपण सर्वांनी अशाच पद्धतीने जर काम केलं, आज सोलापूर, नाशिक, इंदापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणून विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर खूप अतिशय चांगला आनंद आहे की त्यांना एक लॅपटॉप मिळालं। मुलं चालवतात ते बघत असतात, पण आज ते प्रत्यक्षात चालवणार आहे त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच होता। इस समय पूरे महाराष्ट्र के असंख्य छात्र उपस्थित थे। मुफ्त लैपटॉप का वितरण करके छात्रों में और उनके पेरेंट्स में खुशी का वातावरण निर्माण हुआ था। खूप म्हणजे आनंद झालेला आहे। मला उत्सुकता लागली होती कधी लॅपटॉप मिळतो असं। आधी फळ्यावर अभ्यास करायचा, आता लॅपटॉपवर अभ्यास करणार। आम्हाला वाटत होतं की आमचे विद्यार्थी फार शिकावे, दुसऱ्या विद्यार्थ्यांसारखे पुढे जावे, पण योगायोगाने संस्थेने आमच्या विद्यार्थ्यांसाठी फार छान काम केलं। राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था के इंचार्ज नीतवरे इन्होंने इस उपक्रम के बारे में एमवीटीवी को जानकारी दी। राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्थान ये एक मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस एंड एम्पावरमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया के अंतर्गत में एक एपेक्स बॉडी है और इसके मुख्य उद्देश्य है HRD, services for the person with mental retardation and research in the field of mental retardation, documentation and dissemination, and also conducting the training program throughout the country for the parents, for the teachers and for the professionals. आज इथे मोफत लॅपटॉप वितरित करण्यात आलेत। आमच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्यातलीच ही योजना मतिमंद मुलांनी लॅपटॉप शी कसं समरस व्हावं, त्यांनी कशा प्रकारे आणखी पुढे जावं, त्यांच्या कशा प्रकारे बेसिक स्किल्स डेव्हलप व्हाव्याच्या त्यांना दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असतील जगण्यासाठी, त्यामध्ये हे लॅपटॉप त्यांना मदत करेल। इस कार्यक्रम के समय भाजपा के डॉक्टर राजेश पाटिल, मारुति भोईर, श्रीराम घाटे, विजय घाटे उपस्थित थे। कैमरामैन सनी मेहरोल के साथ राज चौहान, MVTV।